सर्व दिंड्या वगैरे येत आहेत. नमस्कार मंडळी, मी रोहित शिंदे तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही आहे मुंबईला आणि उद्या आहे एकादशी. तर सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आम्ही चाललो विठ्ठल मंदिरामध्ये पाया पडायला, कारण उद्या आपल्याला टाईम नाही भेटणार पाया पडायला, कारण आपण जॉबवर नाही येणार, तर एवढा आपल्याला टाईम नाही भेटणार आणि गर्दी पण खूप असेल. म्हणून आपण आता चाललो आहे, मी आहे आणि साहिल आहे. बघूया आता गर्दी किती भेटते. वाजलेत 12:30 वाजले. निघायला खूप लेट झालं, कारण मंदिर पण आमच्या जवळच आहे. 5-1 मिनिटात आता पोहोचू तिकडे. तिकडे गेला दाखवतो किती गर्दी वगैरे आहे ती. चला तिकडे गेल्यावर दाखवतो. आता आपण पोहोचलेलं आहे. बघूया, लाईनमध्ये उभं राहूया. लाईन पण खूप मोठी आहे. सर्व दिंड्या वगैरे येत आहेत. आपल्याला येऊन 2च मिनिटं झाली. मागे लाईन बघा किती वाढली. आता आपल्याला किती वाजतात, माझ्या मते 2-1 तरी वाजतील. तर आता आपण घरी निघालोय. लाईन खूप मोठी होती आणि गर्दी पण भरपूर होती. आपल्याला अजून जायचं 1-1.5 तास गेला असता, म्हणून आपण घरी चाललोय. बघूया उद्या सकाळी जर जमलं तर सकाळी येऊया, नाहीतर आपण संध्याकाळीच येऊया. पण साहिल येईल इकडे आपल्याला लाईन उभं राहायला. तर बघूया आता कसं राहतं. भेटूया आता डायरेक्ट सकाळी, नाही तर डायरेक्ट संध्याकाळी. चला. आपल्याला किती टाइम लागतो जायला? टाइम लागेल 1 तास. आपण मंदिराजवळ आलेलं आहे. मंदिराजवळ आलेलं आहे. किती गर्दी आहे, लाईन पण लागते. शिवसेना सागरमध्ये
आपलं दर्शन झालंय आता जातो आम्ही बाहेर बघूया। तर आता आपलं दर्शन वगैरे झालंय आणि जत्रा फिरायला भेटली नाही कारण लेट झालंय, 10:30 वाजून गेले। तर सर्व जत्रा बंद केली, आता घरी चालतो। दर्शन भेटलं आम्हाला? हा दर्शन भेटलंय, छान एकदम। आणि बाकी बोलायला गेलं तर पाऊस खूप होता आणि आम्ही भिजलोय पूर्ण, पण दर्शन भेटलं फायनली। 2 ते 3 तास लागले दर्शन घ्यायला। तर आता जर व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।